पीक विम्यासंदर्भात एक खूप महत्त्वपूर्ण गोड बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, किती शेतकरी आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांकरिता किती रक्कम म्हणजे किती रकमेचा जो पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे आणि कोणतं महसूल मंडळ आहे, या सर्व माहिती संदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोट्याखानी व्हिडिओ असणार आहे, खूप काही मोठा व्हिडिओ नसणार आहे. त्यामुळे आणि महत्त्वाचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, जेव्हा सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो पीक विम्यावर, त्या पीक विम्यामध्ये पीक विम्याचं लोकेशन, स्टेटस जर कुठे मिळत असेल, तर तो तालुका, जिल्हा, महसूल मंडळ या सर्व गोष्टी सांगतो आपण. कोणत्या वर्षीचा आहे, कोणत्या पिकाचा आहे, सर्व गोष्टी आपल्या त्यामध्ये क्लिअर असतात. किंवा राहिलं तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारलं, तर त्या कमेंट बॉक्समध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तर कोणत्या वर्षाचं काय आहे, काय नाही, कसं लोकेशन, कुणाला मिळणार, कुणाला नाही मिळणार, कोणत्या पिकाचा आहे, या सर्व गोष्टी आपण त्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर बघा मित्रांनो, आपल्याला जेव्हा कधी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विम्याची, कोणत्या योजनेची, पगारची, अनुदानाची, पेन्शनची, पैशाची माहिती देतो, तर वेळप्रसंगी पुरावे सुद्धा देत असतो शेतकरी मित्रांनो. तर बघा, भोकर विधानसभा मतदारसंघामधील बारड या महसूल मंडळामधील जवळपास 57,064 शेतकऱ्यांकरिता 78.84 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो. आता हा झाला विषय कोणत्या महसूल मंडळातला, तर आपण त्यांना आपला सर्व शेतकरी बांधवांना सांगितलं बारड या महसूल मंडळामधील. आणि कोणतं विधानसभा म्हणजे कोणतं तालुका, तर भोकर या विधानसभा संघामधील आहे. शेतकऱ्यांची संख्या सुद्धा सांगितलेली आहे, 57,064 शेतकरी आहेत, ज्यांना 78.84 कोटी एवढ्या रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर आता ही माहिती आपल्याला कुठे मिळाली ते सुद्धा बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, ही माहिती आपल्याला ॲडव्होकेट श्री जया अशोक चव्हाण यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो. या संदर्भात या तालुक्यातील, या महसूल मंडळातील जी सुद्धा अपडेट असेल ती सुद्धा आपण परत एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जमा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जेव्हा पीक विम्याचा व्हिडिओ येतो तेव्हा शेतकरी बांधव विचारतात त्यांच्या जिल्ह्याची माहिती. ज्या जिल्ह्याची माहिती जशी अपडेट येत आहे, पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर किंवा सुरुवात झाली, काय स्टेटस असलं, त्यानुसार मी तुमच्यापर्यंत त्या जिल्ह्याची, त्या तालुक्याची, त्या सज्जा मंडळाची पीक विम्या संदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करत सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो. पीक विमा 2025चा पदरात पाडून घेणे सोपे नाहीये. पण बऱ्याचशा मंडळांमध्ये, बऱ्याचशा तालुक्यांमध्ये, काही छोट्या जिल्ह्यांमध्ये त्या भागातील लोकप्रतिनिधी पीक विम्याकरिता प्रयत्न देताना, निवेदनं देताना, समोर येताना, चर्चा, बैठकी, मिटिंगा भरवताना दिसत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे हालचाली बऱ्यापैकी काही भागामध्ये सुरू झालेल्या आहेत. काही ठिकाणचा त्या पीक विम्या संदर्भातला त्या भागातील मार्ग म्हणजे प्रश्न जो आहे तो मार्गी लागताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानुसारच त्या सर्व विषयावर, सर्व तालुक्यावर, जिल्ह्यांवर आपलं लक्ष आपण ठेवू नये. जशी अपडेट ज्या जिल्ह्याची मिळेल तशी अपडेट त्यानुसार तुमच्यापर्यंत खात्रीशीर, परिपक्व, अधिकृत माहिती जरी नाही मिळाली तरी सुद्धा विश्वासार्ह माहिती जमा करून, गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे आणि सध्या सुद्धा माझा तसाच प्रयत्न आहे. वेळ प्रसंगी मी थांबतो, वाट पाहतो, खात्री करतो आणि त्यानुसार तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतो, जेणेकरून उद्या तुम्ही प्रश्न सुद्धा विचारले त्या कमेंट बॉक्समध्ये तर मला त्याची उत्तरं द्यायला सोपं जाऊ शकते, मोकळं होऊ शकते. आणि जर तुमच्या प्रश्नांची उत्तर नसली तर मी तुमच्याकडून हक्काने वेळ सुद्धा मागून घेतो शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, यानंतर अजून जास्त तर नाही पण 4-2 जिल्ह्या म्हणजे जसं तुमचं लातूर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, परभणीमधील राहिलेले शेतकरी, नांदेड जिल्ह्यामधील राहिलेले शेतकरी, या संदर्भात थोड्या दिवसामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेऊन येणारच आहोत शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात ही जी गोड बातमी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 57,000 शेतकऱ्यांना 78.84 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर ऑलरेडी आता झालेला आहे, जो काही दिवसामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून ही दिलेली गोड बातमी सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता या महसूल मंडळातील म्हणजे बारड महसूल मंडळातील भोकर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्यातील व्हिडिओ पाहत असलेल्या तमाम शेतकऱ्यांना सुद्धा कुठे ना कुठे आशादायी, लाख मोलाची उपयोगी ठरेल अशी आशा करतो शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र हो, अशीच विश्वासार्ह महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता आपल्या सर्वांच्या चॅनल, पेज ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल अग्रवाल, याला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा
हाईपचं बटन दाबा आणि महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना ही गोड बातमी, महत्त्वपूर्ण माहिती मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि ज्याप्रमाणे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि ह्या व्हिडिओमध्ये आणली गोड बातमी, त्यानुसारच भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.